देखे अनेका जीवासी निखळची राशी गुणाची. माऊली ज्ञानोबाचं वर्णन नाही बरं काय ज्ञानोबा जगाकडे कसं पाहतात. जीवाशी देखे अनेका जीवासी. ज्ञानोबा शुद्धीपत्र घ्यायकरता जेव्हा पैठणला गेले तेव्हा ते तुमची नावं काय रे पोरांनो. चिवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान. वा 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 काय नावं छान ठेवली तुमची. एक म्हणे अहो आमच्या या हेल्याचं नाव पण ज्ञान आहे हो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एका ब्राह्मणाने मोठ्याने त्या रेड्याच्या पाठीवर हो सटाके मारले. हो तुम्ही म्हणतात सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असं तर तुम्ही म्हणतात तर त्याच्या अंगावर मारले तुम्हाला उमटतील म्हणे. का उमटणार नाही. तोची वळ उठी ज्ञानदेवा मारिता असुर हिड्याचे पाठी. तोची वळ उठी ज्ञानदेवा. हिड्याच्या पाठीवर असुर मारले ते पाठीवर ज्ञानोबा यांच्या पाठीवर उमटले. याचं कारण काय. जीवायसे देखे माझाच आत्मा आहे ही व्यापक अनुभूती त्या महात्म्याला असते. हे ज्ञानोबा यांचे वर्णन आहे. हो अरे काय जादू शिकलेले मुलं आहेत रे. काय ढाणाटोणा करतात ते. एक म्हणे का रे तुम्ही वेद म्हणता का म्हणे. हो आम्ही वेद अचूक म्हणतो म्हणे. हा रेडा वेद म्हणेल म्हणे. हो का म्हणणार नाही. हो आणलं रेडा पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. पण सांगा ब्राह्मणांनो कोणता वेद बोलू. वेद किती आहेत एकूण. चार. सगळ्यात अवघड वेद आहे ऋग्वेद. म्हणे ऋग्वेद म्हणा. हो ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोले ऋग्वेद. ओंकार गुरु शब्द प्रणवाचा ओम अग्निमिळे पुरोहिते. तो रेडा घडा 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 वेद म्हणू लागला. हे कशाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे. जीवायसे देखे अनेका. त्याच्यात माझा आत्मा आहे त्याचा आत्मा एकच आहे अशी व्यापक अनुभूती ज्ञानोबा आहे. आणि पुढे म्हणतात निखळची राशी गुणाची. ज्ञानोबा निखळ गुणाची रास. ज्ञानोबा यासारखा संत झाला नाही. आणि म्हणून तर भगवंताने म्हणावं देव म्हणे रुक्मिणी योगची योगी देखला नाही हे ज्ञान संजीवनी दान लोक्यासी. देवाने म्हणावं बरं का. देवाने ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या भूमिका हो जीवनमुक्ती हृदयमुक्ती हृदयदशा हो सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांच्या ठिकाणी सांगू तुम्हाला. योग ज्ञानोबरांच्या ठिकाणी योग्यांची माऊली साधकांचा मायबाप ज्ञान्यांचा शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज. हो गुणाची निखळ रास. देव मान्यता लोकमान्यता संत मान्यता. कोणत्या कोणत्या मान्यता ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा संत मान्य संत आहे. ज्ञानोबा आहे देवमान्य संत. ज्ञानोबा आहे लोकमान्य संत. लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य अवघड आहे. देवमान्य होण्यापेक्षा संत मान्य होणं अवघड आहे. लोकमान्य काय हो लोकमान्य होणं काही खूप लागतं असं काही नाही. समजा या गावात आता हे माझं कीर्तन आहे 200-400 लोक आहेत. तर इथं इंदोरकराला तर किती लोक राहतील. लोकमान्य. तेंडुलकर आला तर वाट मिळणार नाही. तेंडुलकर आला किंवा कॅटरनं आली. कॅटरनं माहिती आहे माधुरी माहिती किती लोक असतात तुम्हाला. माधुरी दक्षिण आले तर तुमच्या गावाला आमंत्रण सांगावं लागणार नाही. पत्रिका छापायचं काम नाही. हो सगळ्यात पुढे म्हातारामध्ये म्हातारा